यावेळेस आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपलं भक्तिगीत यावेळेस आपण म्हणूया, नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं नेहमीप्रमाणे आपण गाऊया. नमा परममंगला गौरव तुला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. ध्याऊ गाऊ पुजवाहुनी, ध्याऊ गाऊ पुजवाहुनी, प्रेमाश्रूच्या फुला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. अगाधवया सदा अनुभवू, अगाधवया सदा अनुभवू, तुझ्या त्रिविध भूतीला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. महान आणि प्रेमळ परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो आणि तुला सर्व गौरव देतो. प्रभू, मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस आणि आमची काळजी तू घेतली. प्रभू, याकरिता आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, स्तुती करतो. मागील आठवडाभर आमच्या सर्व गरजा तू पुरविल्यात, आमच्या येण्या जाण्यामध्ये आमचं सहाय्य केलं, संरक्षण केलंस. प्रभू, याकरिता आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, आणि आज एक वार पुन्हा आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत असताना, तुझ्या समोर आम्ही येत असताना आम्ही विनंती करतो. प्रभू, आमच्या अपराधांची आणि आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर, आम्हाला धू, शुद्ध कर, पवित्र कर. आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये ही वेळ आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची तू कर. प्रभू, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातात सोपवित आहोत आणि आमची विनंती आहे प्रभू देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर आणि प्रभू तुझं गौरव तू आमच्या जीवनातून तू करून घे. आम्हा प्रत्येकाला तू जाणतोस, ओळखतोस. प्रभू, या समय ज्यावेळेस आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे, तुझ्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही आहोत, प्रभू देव बापा, तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. आजची सर्व भक्ती तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. प्रभू देव बापाची स्तुती करीत भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया आणि उपासना संगीतामधून 298 नंबरचं गीत,
आपल्या सर्वांना येईल. सर्वजण मिळून यावेळेस आपण गाऊया, ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. उपासना संगीतामधून 298 नंबरचं हे गीत आहे. आपण मिळून गाण्याचा प्रयत्न करूया, ख्रिस्त माझा तारणार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. माथे परी देतो धीर मने आता तरी फिर. माथे परी देतो धीर मने आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम देवार क्षेम. काय सांगू त्याचे प्रेम देवार क्षेम. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र आपण वाचूया आणि आज आपल्याकरिता ऑस्कर एक स्तोत्र वाचेल. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. यावेळेस एक स्तोत्र आपण वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 46. स्तोत्रसंहिता 46. देव आमचा आश्रय आमचे सामर्थ्य आहे. तो संकटसमयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. यास्तव पृथ्वी उलतीपालती झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, त्याच्या लाटा गरजून उसळल्या, त्याच्या उंच बळ्याने पर्वत हलले तरी आम्ही भिणार नाही. अशी एक नदी आहे की तिचे प्रवाह देवाच्या नगराला, परात्पराच्या परमपवित्र निवासस्थानाला आनंदमय करीतात. त्याच्या ठाई देव आहे, ते ढळावायचे नाहीत. प्रभात होताच देव त्याचे सहाय्य करीन. राष्ट्रे खळवळली, राज्ये डळमळली, त्याने गर्जना केली,
तो पृथ्वी विरघळून गेली. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. या परमेश्वराची कृत्ये पहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. जो दिगंतापर्यंत लढाया बंद करीतो, तो धनुष्य मोडितो, भाला तोडून टाकितो, रथ अग्नीतून जाळून टाकितो. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझी महती होईल, पृथ्वीवर माझी महती होईल. सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रय आहे. आपल्याला या स्तोत्रामधून असं दिसून येते की देव आमचा आश्रय आहे आणि तो आपली नेहमी काळजी घेणार आहे. आपल्यासोबत तो असतो. जसं पहिल्या वचनमध्ये लिहिलेलं आहे, देव आमचा आश्रय, आमचे सामर्थ्य आहे आणि तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. कितीही जरी संकट आले तो आमच्यासाठी उभा असतो, आमचं सहाय्य करतो आणि एक मार्ग आपल्याला दाखवतो. आपल्याला दुसऱ्या वचनामध्ये दिसून येते आणि तिसऱ्यामधून असं दिसून येते की कितीही संकटे आले देवबाप आपल्यासोबत राहतो. जसं पृथ्वी उलटीपालटी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुलाले, तरी आपण भिणार नाही, कारण तो आमच्यासोबत आहे. तसंच आपल्याला 6व्या वचनपासून तर 9व्या वचनपासून दिसून येते की तो त्याचे अद्भुत कृत्य किती जरी असले तो आपल्यासोबत राहणार आहे. आणि जसं 10व्या वचनमध्ये लिहिलेलं आहे की तो म्हणतो, शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे आणि राष्ट्रांमध्ये माझी महती होईल, पृथ्वीवर माझी महती होईल. त्याचे आपल्याला अद्भुत कृत्ये दिसतात आणि आपल्यासोबत तो उभा आहे. परमेश्वर देवबाप हे वचने आपल्यासाठी आशीर्वादित करते. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व मंडळीकरिता प्रार्थना करूया. संडे स्कूल आहे, महिला संघ आहे, तरुण संघ आहे, क्वायर आहे. आपल्या मंडळीमध्ये वयोवृद्ध लोक आहेत. सर्वांना प्रभुदेव बापाच्या हातात देऊया. या दिवसांमध्ये जे लोक आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. परमेश्वर देव बापाने त्या प्रत्येकाचं सहाय्य करावं, सांभाळ करावा, संरक्षण करावं आणि परमेश्वराचं गौरव मंडळीतून होत राहावं. आणि म्हणून यावेळेस प्रार्थना करीत असताना सुमित यावेळेस आपल्याकरिता प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देवबा, आतापर्यंत सांभाळलं देवबापा. हे सुंदरशी सकाळ देवबापा तू आम्हाला लाभू दिली म्हणून तुझे आभार मानतो देवबापा. मागतो देवबापा आमच्या मंडळीमध्ये जे कोणी वयोवृद्ध आहे देवबापा त्यांची तू सांभाळ कर देवबापा. त्यांना तू शक्ती पुरव देवबापा. आमच्या मंडळीमध्ये संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघ सर्वांना तुझ्या हातात देवबापा. सांभाळ रक्षण कर देवबापा. त्यांना लागणारी सर्व शक्ती बुद्धी देवबापा तू दे देवबापा. आणि जे कोणी आमच्या मंडळीमध्ये आजारी आहे त्यांच्यावर तू सांभाळ कर देवबापा आणि त्यांना शक्ती दे देवबापा. आणि त्यांना तू तुझ्या हातात उचलून धर देवबापा. त्यांना कधीच देवबापा कमी घटी लागू देऊ नको देवबापा. मागतो देवबापा आजचं जे काही संदेश होणार देवबापा त्याला तुझ्या हातात दे देवबापा. आम्हाला ज्ञानबुद्धी पुरव देवबापा. हा संदेश आम्हाला समजण्यासाठी तू आम्हाला ज्ञान दे देवबापा. हीच लहानशी प्रार्थना तुझंच आणि तुझं गोड आणि पवित्र नामाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस परमेश्वर देव बापाला स्तुतीचा यज्ञ आपण सादर करूया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर आपण सर्वजण मिळून परमेश्वर देव बापाची स्तुती आराधना करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. आपण देवबाचे उपकार मानूया आणि आपल्याला सुंदरसा दिवस दाखवला उपकार मानू आणि काही गीतांच्या द्वारे आपण त्याची स्तुती आराधना करूया. पहिलं गीत आपण गाऊया, येशूचे नाम गोड फार. उपासना संगीतातून 111 नंबरचं गीत, येशूचे नाम गोड फार. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार, दीनांना लागते. ते दुःखे भय निवार नाहीसी करीते. ते दुःखे भय
दीनांना लागते. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. त्या नावे शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझा प्रार्थना देवाला ऐकवी. येशू हा माझा प्रार्थना देवाला ऐकवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. दुष्टांच्या सर्व योजना बळाने घालवी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ. येशू हा माझा मित्र जाण पाठिंबा मेंढपाळ. गुरुपाद्य दयावान वराजाही ते जाण. गुरुपाद्य दयावान वराजाही ते जाण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. हे प्रभु माझी स्तवने अत्यंत हलकी. गाईन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. गाईन स्वर्गी गायने दूतांच्या सारखी. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. आता ही तुझी ममता सांगे मी सकळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. अंतरी भरी शांतता मरता दयाळा. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. आणखी एक मराठी गीत आपण गाऊया. तारक तो सामर्थ्य तो. आपल्या सर्वांना येणार असं गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुगाये.
तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. हा 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 हालेलुया. हो 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 होसाना. हा 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 हालेलुया. हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे, आपण उल्हास व आनंद करू. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. हा 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 हालेलुया. ओ होसाना. हा 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 हालेलुया. ओ होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. शैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. हा 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 हालेलुया. हो हो होसाना. हा 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 हालेलुया. हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चला हो आता त्याकडे आपण महिमा वस्तुती वर्णू. चला हो आता त्याकडे आपण महिमा वस्तुती वर्णू. किती थोर तो देव सर्वस्व अपना दिले. किती थोर तो देव सर्वस्व अपना दिले. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगायुग आहे. हा 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 हालेलुया. हो हो होसाना. हा 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 हालेलुया. हो हो होसाना. हालेलुया 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 हालेलुया. यावेळेस प्रार्थनेत जात असताना आपण कितना हसीन वादा हे गीत आपण म्हणणार. कितना हसीन वादा ये किया खुदावन ने. कितना हसीन वादा ये किया खुदावन ने. जहाँ दो या तीन जमा हो मैं हूँ हाजिर उनमें. जहाँ दो या तीन जमा हो मैं
अकेला ना छोड़ू मैं, रूह अपनी भेजू। तुझे अकेला ना छोड़ू मैं, रूह अपनी भेजू। तुझे अनाथ भी ना छोड़ू, एक मददगार भेजू। तुझे अनाथ भी ना छोड़ू, एक मददगार भेजू। यीशु के सिवाय अब है बात कही किसने, यीशु के सिवाय अब है बात कही किसने। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। दस्तक वो देता है, चाहे हर दिल में आना। दस्तक वो देता है, चाहे हर दिल में आना। भरता उसको रूह से अपनी, जिसने उसे जाना। भरता उसको रूह से अपनी, जिसने उसे जाना। जिसका बने है माली वो, कलियां लगे खिलने। जिसका बने है मालिक वो, कलियां लगे खिलने। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाजिर उनमें। आपण प्रार्थना करूया. हे आमच्या थोर आणि दयाळू देवपा, या सुंदरशा वेळेसाठी उपकार मानतो देवपा, तुझी स्तुती करतो, या नावाला धन्यवाद देतो देवपा. देवपा पुन्हा देवपा तुझी भक्ती करण्याकरिता तू आम्हाला संधी दिली, याची उपकार मानतो देवपा. मागील आठवड्याभर देवपा तू आमचा सांभाळला देवपा, आमचं रक्षण केलं देवपा. हर वार इष्टापासून देवा आमचं सांभाळ रक्षण केलं, उपकार मानतो देवपा. त्या नावाला धन्यवाद देतो देवपा. देवपा आजची देवपा जी देवपा सूर्य यातना केली देवपा, तू मान्य कर देवपा. आणि देवपा ह्याच्यावर तू आशीर्वाद देतो देवपा. इथून येणारा तू संदेश आहे देवपा, तो आमच्यासाठी आशीर्वादित कर देवपा. आणि ह्याच्याद्वारे देवपा आम्हाला शिकव देवपा. ही देवपा पुढील वेळ आणि ही प्रार्थना देवपा येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. आमेन. यावेळेस संदेशाकडं आपण जाऊया. आज प्रभू देवबाप त्याच्या वचनातून आपल्याबरोबर काय बोलू इच्छितो त्याकडं आपलं लक्ष आपण लावूया. आणि पुन्हा आज एक वार याकोबाचं पत्र आपल्यासमोर आपण काढूया.
याकोबाचं पत्र याचा अध्याय 1 आपण आपल्या समोर काढूया. याकोबाचं पत्र याचा अध्याय 1 आणि त्यामधून वचन 19 पासून तर 27 पर्यंत मी तुमच्याकरिता वाचत आहे. याकोबाचं पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 19 पासून तर 27 पर्यंत. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. प्रार्थना करूया. प्रभू देवबापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे आणि तुझ्या वचनांवर आम्ही मनन करीत असताना आमचं सहाय्य कर. पवित्र देवबापा, लक्ष विचलित करणारे सर्व विचार, सर्व परिस्थिती आमच्यापासून तू दूर कर. आणि आमची प्रार्थना आहे प्रभू, यावेळेस तुझं वचन ऐकत असताना तू आमची पकड घे आणि तुझ्या वचनाचं सामर्थ्य आमच्यावर होत आम्हाला नवीन कर, आरोग्य दे. आणि प्रभू देवबापा, तुझं गौरव तू करून घे. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. पुन्हा एक वचन मी या शास्त्र भागामधून आपल्याकरिता वाचत आहे. वचन 26. आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. प्रियांनो, आज या वचनाला आपण आपल्यासमोर ठेवणार आहोत. मला आठवत असेल की मागच्या रविवारी या शास्त्र भागावर मनन करायला आपण सुरुवात केली आणि मागच्या रविवारी पहिल्या 2 वचनांवर म्हणजे वचन 19 आणि 20 यावर आपण मागच्या रविवारी मनन केलेलं आहे. आणि वचन 21 जे आमच्याकरिता आमचं ध्येयवाक्य या दिवसांमध्ये आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारे बुधवार आणि शुक्रवारी आपण वचन 21 वर मनन करीत आहोत आणि त्यावर संदेश आपण ऐकत आहोत. आणि म्हणून वचन 21 ते 25 ही मध्ये थांबवून किंवा यांना सोडून पुढं मी जात आहे आणि वचन 26 मी आज तुमच्यासमोर त्यावर तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. आणि या वचन 26मधून जो विषय मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे तो म्हणजे खरे धर्माचरण आणि जिभेला आळा घालणे. खरे धर्माचरण आणि जिभेला आळा घालणे. आपण वाचतो या वचनामध्ये की आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल, तर त्याचे धर्माचरण व्यर्थ आहे. आणि म्हणून प्रियांनो, खरे धर्माचरण आणि जिभेला आळा घालणे हा विषय आज मी आपल्यासमोर ठेवत आहे. मागच्या रविवारी आपण परमेश्वर देवबापाच्या वचनांवरती मनन करीत असताना पहिल्या 2 वचनांवरती जे मनन केलं त्यामधून प्रामुख्याने आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्यामध्ये मानवी स्वभाव, देवाची इच्छा आणि देवाच्या इच्छेचा परिणाम
या गोष्टी आपण मागच्या रविवारी पाहिल्या आणि प्रामुख्याने ज्यामध्ये ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा आणि रागास मंद या 3 बाबींना घेऊन मानवी स्वभाव, त्यामध्ये देवाची इच्छा काय आहे आणि देवाच्या इच्छेचा आमच्यावर काय परिणाम होतो यावर आपण मागच्या रविवारी मनन केलं. आज वचन 26 आमच्या समोर 2 विषय घेऊन येत आहे. 2 विषय ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की खरे धर्माचरण हा एक विषय आहे आणि जिभेला आळा घालणे हा एक विषय आहे. हे दोनही विषय या वचनांमध्ये एकत्रित आम्हाला पाहायला भेटतात आणि या दोनही विषयांमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की कशा प्रकारे ते एकमेकांवर अवलंबून आहे किंवा ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की त्याचा एकमेकांवर होणारा परिणाम म्हणजे खरे धर्माचरण आणि जिभेला आळा घालणे यांचा एकमेकांवर होणारा परिणाम हा आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. हे 2 विषय या वचनांमध्ये आम्हाला एकत्र पाहायला भेटतात आणि म्हणून या 2 विषयांना एकत्र करून मी तुमच्या समोर ठेवत आहे की खरे धर्माचरण आणि जिभेला आळा घालणे. कारण वचन स्पष्ट सांगतं की जर कोणी खरे धर्माचरण करतो असे म्हणतो, परंतु जर तो जिभेला आळा घालत नाही तर त्याचे ते धर्माचरण व्यर्थ आहे. आम्हाला एकमेकांवर हे 2 विषय कशा प्रकारे परिणाम करतात या ठिकाणी पाहायला भेटतात. प्रियांनो, आम्ही काय विचार करतो, आम्ही काय बोलतो, आम्ही काय कृती करतो याचं परीक्षण करण्याकरिता वचन 26 आम्हाला प्रवृत्त करतं. ज्यावेळेस या 2 विषयांकडं आम्ही पाहतो, या 2 विषयांमध्ये मग आम्हाला कृती लक्षात येईल. आम्ही काय विचार करतो, आम्ही काय कृती करतो आणि आम्ही काय बोलतो या ज्या बाबी आहेत प्रियांनो, या आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारे चाललेल्या आहेत. कारण पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटतं की मनामध्ये विचार एक असतो, कृतीत काहीतरी वेगळं असतं आणि जिभेवर काहीतरी वेगळं असतं. यामध्ये सर्व ठिकाणी भिन्नता आम्हाला पाहायला भेटते, त्यामध्ये ताळमेळ आम्हाला काही पाहायला भेटत नाही आणि पुष्कळदा अशी परिस्थिती आपल्यासमोर येऊ शकते. हे वचन आम्हाला अशा स्थितीमध्ये आमच्या स्वतःचं परीक्षण करण्याकरिता आम्हाला प्रवृत्त करणारं आहे. कारण खरे धर्माचरण आणि जिभेला आळा घालणे हे 2 विषय या ठिकाणी एकत्र आलेले आम्हाला पाहायला भेटतात. प्रियांनो, आता जिभेला आळा घालणे म्हणजे याचा अर्थ हा आहे का की आम्ही बोलायचं नाही? आम्ही बोलणार, आपण सर्वजण बोलणार, परंतु वचन जर आम्हाला सांगतं की जिभेला आळा घालणे, याचा अर्थ आम्हाला हे समजून येईल की प्रियांनो, मागच्या रविवारी जे आम्ही पाहिलं की बोलण्यात धीमा, हळूवार, बोलण्याच्या आधी विचार करून बोलणारा, काहीही चुकीचं, वाईट, अपशब्द, शिवीगाळ, निंदा, चहाड्या, कुचके भाषण. प्रियांनो, आम्हाला कळतं की परमेश्वराचं वचन आम्हाला कोणत्या गोष्टींपासून, काय बोलण्यापासून आमची जीभ आम्ही आवरावी, तिला आळा घालावा, हे आम्हाला स्पष्टपणे समजतं की परमेश्वर देवबापाचं वचन आम्हाला का असं सांगतं. आम्ही कोणत्या गोष्टी बोलू नये, आम्ही काय बोलण्याचं टाळावं, प्रियांनो, हे आम्हाला कळतं. परमेश्वराचं वचन आज आम्हाला एक वार पुन्हा आठवण करून देत आहे की जिभेला आळा घालणे म्हणजे आम्ही बोलायचं बंद करावं अशातला भाग नाही आहे, परंतु आम्ही बोलण्याच्या आधी विचार करावा. आम्ही काय बोलत आहोत ते खरंच गरजेचं आहे का, खरंच ते तसंच आहे काय, प्रियांनो, विचार करून आम्ही बोलावं. आणि जे बोलायला नको असं जर काही असेल तर ते बोलण्याचं आम्ही टाळावं, आम्ही जिभेला आळा घालावा. प्रियांनो, आणि म्हणून का बरं परमेश्वर देवबापाचं वचन असं सांगतं की जर कोणी असं म्हणतं की बाबा मी धर्माचरण करणार आहे, परंतु जर तो आपल्या जिभेला आळा घालत नाही तर त्याचे ते धर्माचरण
हे व्यर्थ आहे. का बरं व्यर्थ या ठिकाणी म्हटलेलं आहे हे पाहण्याचा, हे समजण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि म्हणून 3 कारणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत की का बरं त्याला व्यर्थ म्हटलेलं आहे. जर आम्ही खरे धर्माचरण करीत आहोत परंतु आम्ही जिभेला आळा घालत नाही तर ते आमचं धर्माचरण व्यर्थ आहे. आणि मग का व्यर्थ आहे याचे 3 कारणं आज या ठिकाणी मी तुमच्या समोर ठेवत आहे. आणि त्यापैकी पहिलं कारण जे आम्हाला पाहायला भेटतं ते म्हणजे धर्माचरण करणे व जिभेला आळा न घालणे हे परस्पर विरुद्ध आहे. पहिलं कारण जे मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे ते कारण आहे की धर्माचरण करणे व जिभेला आळा न घालणे हे परस्पर विरुद्ध आहे. हे परस्पर विरुद्ध आहे. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की पुष्कळदा ही परिस्थिती असते की मनुष्याच्या विचारांमध्ये, मनामध्ये काहीतरी असतं, त्याच्या कृतीमधून आम्हाला काहीतरी वेगळंच दिसतं आणि त्याच्या जिभेवर काहीतरी वेगळंच असतं. ही जी परिस्थिती आहे प्रियांनो, ही आम्हाला पुन्हा या ठिकाणी पाहायला भेटते की आम्ही धर्माचरण तर करीत आहोत, आमच्या दृष्टीने कदाचित चांगलं ते आम्ही करत आहोत, परंतु आम्ही आमच्या जिभेला आळा घालत नाही आहे. तर मग प्रियांनो, ही जी बाब आहे ही परस्पर आम्हाला एकमेकांच्या विरुद्ध अशी पाहायला भेटते. आता वास्तविक पाहता ह्या दोनही बाबी एकमेकांना पूरक असायला पाहिजेत. म्हणजे आमची कृती आणि आमचं बोलणं हे एकमेकांना पूरक असायला पाहिजे. त्यामध्ये भिन्नता नको, त्यामध्ये सारखेपणा पाहिजे, त्यामध्ये सारखेपणा पाहिजे. आम्ही जे बोलतो तीच आमची कृती असायला पाहिजे. जे आम्ही करतो तेच आमच्या जिभेवर आमच्या असायला पाहिजे. प्रियांनो, पूरक, एकमेकांना सारखे, समानता त्यामध्ये असायला पाहिजे. जर ही समानता जर त्या ठिकाणी नाही आहे तर मग प्रियांनो ती भिन्नता आम्हाला पाहायला भेटते. आणि ही जी भिन्नता आहे हे चिन्ह आहे. हे कोणत्या गोष्टीचं चिन्ह आहे प्रियांनो? हे आमच्या बाह्यकारी धार्मिकतेचा हा पुरावा आहे. कदाचित बहुतेकांना थोडंसं कठीण जात असेल समजायला, परंतु मी हळूवार पुन्हा या गोष्टीची पुनरावृत्ती करत आहे की जेव्हा आमचं धर्माचरण आणि जिभेला आळा जर आम्ही घालत नाही तर मग हे परस्पर एकमेकांच्या विरुद्ध आहे. ते एकमेकांना पूरक नाही, ते एकमेकांसोबत जात नाही. म्हणजेच आमच्या कृतीत काहीतरी आहे, आमच्या विचारांमध्ये काहीतरी आहे, आम्ही बोलतो काहीतरी. आणि जर अशी परिस्थिती आहे तर हा पुरावा आहे कोणत्या गोष्टीचा? हा पुरावा आहे बाह्यकारिक धार्मिकतेचा. बाह्यकारिक धार्मिकता म्हणजे ज्याला आम्ही धर्माचरण म्हणूया, जे आमच्या दृष्टीने आम्ही आज म्हणत आहोत की आम्ही धर्माचरण करणारे आहोत परंतु आम्ही जिभेला आळा घालत नाही आहे, तर मग असं जे धर्माचरण आहे ते बाह्यकारी धर्माचरण आम्हाला पाहायला भेटेल प्रियांनो, की जे आतून केल्या जात नाही, जे अंतःकरणापासून केल्या जात नाही, ते फक्त दिखावा म्हणून त्या ठिकाणी असतं, जे फक्त लोकांना दाखवण्यासाठी, इतरांना दाखवण्यासाठी ते असतं. अंतःकरणामध्ये कुठलाही बदल त्या ठिकाणी नसतो. अंतःकरणापासून काही केल्या जात नाही. जे काही केल्या जातं ते इतरांना दाखवण्यासाठी स्वार्थ बुद्धीने केल्या जातं. आणि प्रियांनो, पुष्कळदा आमची धार्मिकतेची कार्ये ही स्वार्थासाठी आम्हाला पाहायला भेटतात. त्याच्या मागं काहीतरी हेतू आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून प्रियांनो, परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीची आठवण करून देतं की आमची धार्मिकता जी आहे ही फाटक्या आणि घाणेरड्या चिंधीसारखी आहे. कारण पुष्कळदा त्यामागं आमचा स्वार्थ हा दडलेला असतो. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे की जर आम्ही अंतःकरणापासून करत नाही तर मग ते व्यर्थ आहे. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला तेच सांगतं की त्याचे ते धर्माचरण व्यर्थ आहे. आमच्यासमोर परुषी लोकांचं चांगलं उदाहरण या ठिकाणी आहे की त्यांचं धर्माचरण, त्यांची धार्मिकता, नियमशास्त्राचं पालन करणे आमच्या डोळ्यासमोर आम्ही घेऊन येऊ शकतो.
ते सर्व त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. परंतु त्यांच्यासाठी ही साक्ष दिल्या गेली की ते अंतःकरणाने माझ्यापासून दूर आहे. त्यांचं अंतःकरण माझ्या जवळ नाही. ते अंतःकरणापासून त्या ठिकाणी त्या बाबी करत नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने देखील त्यांना दोष दिलेला आहे. दोष दिलेला आहे प्रियांनो. बाह्यकारी धर्माचरण जर आमचं आहे तर प्रियांनो त्या ठिकाणी आमच्यासाठी ते व्यर्थ आहे. जर आमच्या अंतःकरणामध्ये जर दुष्टता आहे तर प्रियांनो बोलण्याच्या द्वारे ती पुष्कळदा प्रगट केल्या जात असते. आम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की मनुष्याच्या मनात जे असतं ते तो बोलतो. पुष्कळदा आम्ही इतरांची फसवणूक करतो. कशी फसवणूक करतो की आमच्या मनात काहीतरी असतं, बोलतो आम्ही काहीतरी वेगळं. परंतु पुष्कळदा अशीही परिस्थिती पाहायला भेटते की न कळत आम्ही आमच्या अंतःकरणात जर कोणाविषयी द्वेष असेल किंवा इतर काही असेल किंवा जे काही आमच्या अंतःकरणात आहे पुष्कळदा आम्ही ते बोलतो. आम्ही आतून जसे आहोत ते पुष्कळदा न कळत जगाच्या समोर येत असतं प्रियांनो. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की जो धर्माचरण करणारा आहे तो जर आपल्या जिभेवर आळा घालत नाहीये म्हणजेच त्याची जीभ अशाही गोष्टी बोलत आहे की ज्या त्याने बोलू नये, त्या गोष्टी कुठून येत आहेत प्रियांनो? त्या गोष्टी त्याच्या अंतःकरणातून येत आहे. याचाच अर्थ हा आहे की त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या आतमध्ये कुठलीही धार्मिकता किंवा कुठलाही बदल नाही. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला हे पहिलं कारण त्या ठिकाणी पाहायला भेटतं की धर्माचरण करणे व जिभेला आळा न घालणे हे परस्पर विरुद्ध म्हणून आम्हाला पाहायला भेटतं. दुसरं कारण त्या ठिकाणी जे आम्हाला पाहायला भेटेल प्रियांनो, ते दुसरं कारण म्हणजे खरे धर्माचरण आम्हाला जिभेला आळा घालण्याचं सामर्थ्य देतं. दुसरं कारण काय आहे की जर मी खरं धर्माचरण करणारा आहे तर ते धर्माचरण मला सामर्थ्य देतो. कोणत्या गोष्टीचं सामर्थ्य देतं? जिभेला आळा घालण्याचं सामर्थ्य मला ते देतं. आणि म्हणून हे दृश्य जे आहे याची कल्पना करणं कठीण आहे की एखादा व्यक्ती खरंच धर्माचरण करत आहे परंतु तो जिभेला आळा घालत नाहीये. ही परिस्थिती आम्हाला समजण्यासाठी कठीण आहे प्रियांनो. याची कल्पना आम्हाला करवत नाही. कारण खरं धर्माचरण हे मनुष्याला सामर्थ्य पुरवतं आपल्या जिभेवर आळा घालण्याचं, आपल्या जिभेवर ताबा ठेवण्याचं. आता आपल्याला माहिती आहे की कोणीही मनुष्य हा परिपूर्ण नाही. कोणीही मनुष्य परिपूर्ण नाही. एक मात्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याला सोडलं तर मग आम्हाला पाहायला भेटतं की कोणी मनुष्य परिपूर्ण नाही. आम्ही चुकणारे आहोत. आम्ही चुकणारे आहोत. आणि परमेश्वराचं वचन देखील आम्हाला त्या संबंधाने काय सांगतं? जर आम्ही याकोबाचंच पत्र याचा अध्याय 3 आणि वचन 2 आणि 8 जर वाचलं तर या ठिकाणी आम्ही काय पाहतो? 3:2 मध्ये असं म्हटलेलं आहे, कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय, तो सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे. या ठिकाणी याकोब अगदी स्पष्ट सांगतो की आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. आपण सगळेच पुष्कळ चुका करतो. परंतु जर कोणी बोलण्यात चुकत नाही तर मग तो मनुष्य परिपूर्ण होय. परंतु वचन 8 मध्ये तो काय म्हणतो? परंतु मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश कराव्यास समर्थ नाही. ती शांतीरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाणे भरलेली आहे. या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला भेटतं की कोणीही मनुष्य परिपूर्ण नाही. आम्ही चुका करणारे आहोत. आम्ही बोलण्यामध्ये देखील चुका करतो. कोणीही मनुष्य आपल्या जिभेला वश करण्यास समर्थ नाही. आम्हाला ह्या गोष्टी पाहायला भेटतात. परंतु त्याची दुसरी बाजू ही आहे की कोणीही मनुष्य परिपूर्ण नाही. हे अगदी बरोबर आहे. परंतु तुम्हाला आणि मला परिपूर्णतेकरिता पाचारण करण्यात आलेलं आहे. तुमचं आणि माझं पाचारण कशासाठी आहे? की
आम्हाला एक नवीन आकार ख्रिस्तामध्ये प्राप्त व्हावा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमची एक नवीन ओळख त्या ठिकाणी निर्माण व्हावी, आमच्यामध्ये एक फार मोठा बदल, रूपांतर आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्याकरिता बोलावण्यात आलेलं आहे. आमची अपरिपूर्णता घेऊन आम्ही देवाजवळ येतो आणि मग त्या ठिकाणाहून परिपूर्णतेकडं आम्ही वाटचाल करतो आणि रोज प्रभू येशू ख्रिस्त जो परिपूर्ण आम्हाला पाहायला भेटतो, त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला रूपांतरित करण्याच्या द्वारे परिपूर्णतेकडं नेण्याचं काम देवाचा आत्मा रोज करत आहे. तुमचं आणि माझं जे पाचारण आहे परिपूर्णतेसाठी आपल्याला ते पाहायला भेटतं प्रियांनो. आणि म्हणून मग आम्हाला ह्या ठिकाणी अशा प्रकारे हे समजून येतं की त्यासाठी आम्हाला रोज प्रयत्नशील असायला पाहिजे. कशासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे? जर कोणी खरे धर्माचरण करतो आणि आपल्या जिभेला आळा घालत नसेल, आम्हाला रोज आमच्या जिभेला आळा घालण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न आम्ही काय करतो हे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही बोलण्यामध्ये पुष्कळ चुका करतो, कोणीही मनुष्य परिपूर्ण नाही, परंतु आम्हाला रोज प्रयत्न करायचा आहे, कारण आम्हाला परिपूर्णतेकडं चालायचं आहे. आपल्याला माहिती आहे प्रियांनो की रस्त्यावरून चालत असताना ठोकर लागून पडणे हा एक भाग आहे. ठोकर लागली आणि पडलो हा एक भाग आहे, परंतु पडल्यानंतर उठून उभं राहायचं की नाही, पुढं चालायचं की नाही, हा निर्णय आपल्या स्वतःचा असतो. पुष्कळ जणांनी आपल्या जीवनामध्ये असा अनुभव घेतला असेल की ठोकर लागली, खाली पडलो, पाय घसरला, खाली पडलो, खाली पडण्याचा अनुभव असेल. परंतु पडल्यानंतर आम्ही काय करतो? पडल्यानंतर आम्ही उठायचं की नाही उठायचं, आम्ही परत पुढं जायचं की नाही जायचं, हा निर्णय प्रत्येकाचा असतो. प्रियांनो, ही परिस्थिती अशी आहे की पडल्यानंतर उठूच नाही, त्या ठिकाणीच पडलेलं असावं, पडून राहावं, जिभेला आळा घालता येत नाही म्हणून काहीही बोलत राहावं. बहुतेक तुमच्या लक्षात येत असेल की मला तुम्हाला काय सांगायचं आहे. प्रियांनो, आम्हाला रोज त्यासाठी प्रयत्नशील असायचं आहे. रस्त्यावर खड्डे खूप आहेत, होय, रस्त्यावर खड्डे खूप आहे. त्या खड्ड्यांच्या मधून जात असताना गाडी हळूवार नेणे, गाडीचं नुकसान होऊ नये, गाडीमध्ये बसणाऱ्यांना कुठली दुखापत होऊ नये म्हणून गाडी हळूहळू सांभाळून खबरदारी घेत त्यातून त्या रस्त्यातून जाणे, किंवा रस्त्यावर तर खड्डे खूप आहे आणि म्हणून मग पाहिजे तसं सुसाट त्या खड्ड्यातून जाऊन नुकसान करून घेणे. आम्ही काय निर्णय घेतो प्रियांनो? जावं तर लागणारच आहे, खड्ड्याच्या रस्त्यातून जावं तर लागणारच आहे, ठोकर खाऊन पडणार तर आहोच, बोलावं तर लागणारच आहे. परंतु काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हा निर्णय हा आमचा असतो प्रियांनो. हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा निर्णय असतो. आणि जर कोणाला असं वाटतं की मी खरं धर्माचरण करतो, तर मग आम्ही आमच्या जिभेवर, आमच्या बोलण्याला, आमच्या जिभेला आळा घालणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जर आम्ही ते करत नाही तर मग प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की ते व्यर्थ आहे, ते व्यर्थ आहे. प्रियांनो, तिसरं कारण आहे की जर आम्ही जिभेला आळा घालत नाही तर आम्ही आमच्या स्वतःची, आमच्या मनाची आम्ही फसवणूक करून घेत असतो. आणि ज्या ठिकाणी फसवणूक आहे प्रियांनो, त्या ठिकाणी कोणाचंही हित नाही. ज्याची फसवणूक केल्या जात आहे त्याचं नुकसान आहे, जो फसवणूक करीत आहे त्याचं देखील त्या ठिकाणी नुकसान आहे. ज्या ठिकाणी फसवणूक आहे त्या ठिकाणी आम्हाला नुकसान
पाहायला भेटतं. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं की आपण धर्माचरण करणारे आहो असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल. जेव्हा आम्ही धर्माचरण करतो असं आम्हाला वाटतं, परंतु आम्ही जिभेला आळा घालत नाही आहे, तर मग आम्ही आमच्या मनाची फसवणूक करून घेत आहोत. फसवणूक आम्ही त्या ठिकाणी करून घेत आहोत. आणि फसवणुकीचं काम जे आहे हे फार लांब चालत नाही, ते उघडकीस होतं. आणि मग ज्यावेळेस ते उघडकीस होतं प्रियांनो, मग मनुष्याला खाली पाहावं लागतं. मनुष्याला खाली पाहावं लागतं. त्या ठिकाणी त्यातून कुठलाही त्याला लाभ घडत नाही, व्यर्थता आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहोत काय. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वचन 26 आम्हाला प्रवृत्त करतं आमच्या स्वतःचं परीक्षण करण्यासाठी की मी जो विचार करत आहे तोच बोलत आहे का, जे बोलत आहे तेच मी कृतीमध्ये करत आहे काय, किंवा मी विचार एक करतो, कृती एक करतो, बोलतो काहीतरी वेगळं, म्हणजेच मी माझ्या स्वतःची फसवणूक करून घेत आहे. प्रियांनो, पुष्कळदा आम्हाला पाहायला भेटतं की ज्या व्यक्तींच्या विषयी आमच्या मनामध्ये द्वेष असतो, पुष्कळदा त्या व्यक्ती आमच्या समोर असताना आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलत नाही, आम्ही चांगलंच बोलतो. असं बोलून आम्ही काय करत असतो, आमच्या मनामध्ये काहीतरी वेगळं आहे आणि आम्ही बोलत काहीतरी आहोत. जेव्हा हीच व्यक्ती कुठंतरी दुसरीकडं असते आणि आम्ही मग तिसऱ्या व्यक्तीकडं त्याच व्यक्तीविषयी आम्ही आमच्या मनातला द्वेष आम्ही प्रगट करत असतो. याद्वारे आम्ही काय करत आहोत प्रियांनो, आम्ही आमच्या स्वतःचीच फसवणूक करून घेत असतो. आमच्या स्वतःचे कसं चित्र असेल नाही. आज मनुष्य पहा, इतरांना फसवण्याचा प्रयत्न करतो, देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला असं वाटतं की देवाला काहीच कळत नाही, त्याला काहीही समजत नाही, तो काहीही करत नाही, आम्ही त्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, या ठिकाणी आम्ही पाहतो की आम्ही आमच्या स्वतःबरोबर देखील प्रामाणिक नाही. आमच्या स्वतःबरोबर देखील आम्ही प्रामाणिक नाही. आणि जी व्यक्ती आपल्या स्वतःबरोबर प्रामाणिक नाही, जी व्यक्ती आपल्या स्वतःचीच फसवणूक करून घेत आहे, ती व्यक्ती इतरांसोबत कशी प्रामाणिक असेल, ती व्यक्ती देवाबरोबर कशी प्रामाणिक असेल. प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन कदाचित आमच्यासाठी थोडं कठोर असेल, परंतु ते यासाठी आहे की देवाची इच्छा आहे की जे धर्माचरण आम्ही करत आहोत ते व्यर्थ होऊ नये, ते व्यर्थ होऊ नये. परमेश्वर देव आम्हाला आम्ही करत असलेल्या धर्मचरणाचा तो लाभ करून देऊ इच्छितो, त्याद्वारे तो आम्हाला आशीर्वादित करून देऊ इच्छितो. परंतु त्या ठिकाणी प्रियांनो, त्याला काही गोष्टीची सुधारणूक करायची आहे. आणि म्हणून कधीकधी परमेश्वराचं वचन कठोरतेने आमच्याकडे येतं. परंतु प्रियांनो, ते यासाठी आहे की परमेश्वर देव आम्हाला आशीर्वादित करू इच्छितो. परमेश्वराची इच्छा आहे की जी परिपूर्णतेकडं आम्ही वाटचाल करीत आहोत, जी रोज रूपांतराचं कार्य देवाचा आत्मा आमच्यामध्ये करत आहे, ते अधिक सोयीने, अधिक झपाट्याने व्हावं. आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक करून घेऊ नये, आम्ही आमच्या स्वतःची फसवणूक करून घेऊ नये प्रियांनो. आणि म्हणून आज आम्हाला या वचन 26 मधून जे आमचं परीक्षण करण्याची संधी प्राप्त झालेली आहे, त्या संधीचा उपयोग आम्हाला करायचा आहे. आज जे परमेश्वराचं वचन आमच्या कानावर, आमच्या हृदयावर पडत आहे, ठोकत आहे, प्रामाणिकपणे फसवणूक न करता, स्वतःची फसवणूक न करता प्रामाणिकपणे त्याचा स्वीकार आम्हाला करायचा आहे. या आपले डोळे यावेळेस आपण बंद करूया आणि प्रामाणिकपणे आपण स्वतःचा स्वीकार करूया. प्रामाणिकपणे आपण स्वतःचा स्वीकार करूया.
मी धर्माचरण करणारा आहे काय? धार्मिकतेचं माझं जीवन आहे काय? मला असं वाटतं का की मी प्रभूकरिता काही करतोय? जर तुम्ही करत आहात तर तुम्ही धन्य आहात, परंतु जर हे करत असताना आम्ही जिभेला आळा घालत नाहीये तर मग हे करणं आमच्यासाठी व्यर्थ आहे. आपल्या स्वतःच्या बोलण्याकडं आम्ही लक्ष देऊया. आपण परिपूर्ण नाही, आपण चुकणारे आहोत, परंतु उठून चालण्याचा प्रयत्न आम्ही करतो काय? जे बोलू नये ते न बोलण्याचा प्रयत्न आम्ही करतो काय? आज प्रभू देई बापाचं वचन जे आमच्या समोर आहे, या प्रकाशामध्ये स्वतःचं परीक्षण आपण करूया, कारण देव आम्हास आशीर्वादित करू इच्छितो. परंतु जर आम्ही स्वतःचा स्वीकार करणार नाही, जर आम्ही आमच्या स्वतःचा स्वीकार करणार नाही तर आम्ही आमची फसवणूक करून घेत राहू. आणि जर फसवणूक करून घेत आहोत तर मग सर्व व्यर्थ आहे, सर्व व्यर्थ आहे. प्रभू देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. होय प्रभू देव बापा, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर. प्रभू पवित्र देव बापा, जे बोलू नये ते न बोलण्याचं सामर्थ्य आम्हास तू दे राजा. तो प्रयत्न करण्याची वृत्ती आम्हाला तू दे प्रभू. प्रयत्नशील आम्ही सदैव असावं, झटावं प्रभू आम्ही या गोष्टींसाठी. म्हणून तुझं सहाय्य तू पुरव. आम्ही स्वतःला तुझ्या सामर्थ्य हातांमध्ये देत आहोत. होय प्रभू, येथवर कदाचित आमच्या विचारांमध्ये, आमच्या कृतीमध्ये, आमच्या बोलण्यामध्ये भिन्नता असेल, परंतु यानंतर आम्ही विचारपूर्वक बोलणारे असावेत. पवित्र देव बापा, धर्माचरण करीत असतानाच, धार्मिकतेचं जीवन जगत असतानाच आम्ही आमच्या बोलण्याकडे देखील लक्ष द्यावं, सावध त्याविषयी असावं प्रभू. म्हणून सहाय्य कर. नेहमी आम्हाला या गोष्टीची जाणीव करून दे की प्रत्येक व्यर्थ शब्दाचा हिशेब आम्हाला द्यावं लागेल, आम्हाला द्यावा लागेल प्रभू. आमच्या बोलण्याने आम्ही आमच्यावर दोष ओढवून घेत आहोत. पवित्र देई बापा, याची जाणीव आम्हाला सदैव तू असू दे. त्यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हातात देत आहोत. आमची क्षमा कर आणि आम्हाला सामर्थ्य दे प्रभू. या समयी प्रार्थना करीत असताना आम्ही आठवण करतो मंडळीतील त्या सर्व प्रियजनांची जे आज बिछाण्यावर आहेत, दुःखनाईत आहेत, आजारी आहेत. प्रभू, अशा प्रत्येकावर तुझे हात तू ठेव आणि प्रभू तुझं सामर्थ्य ओतत त्यांना उत्तम आरोग्य दे आणि त्यांचे सर्व काळजी तू घे. जे निराश आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, अशांचं तू सहाय्य कर, सांत्वन कर, बळ दे, हिंमत दे प्रभू. आज जी तुझी लेकरं आनंदात आहे, ज्यांच्या जीवनामध्ये उपकार स्तुती आहे प्रभू, त्या प्रत्येकाचे उपकार स्तुती तू मान्य कर आणि त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुझं आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. तुझ्या सामर्थ्यशाली हातांमध्ये आम्ही त्या प्रत्येकाला देत आहोत. पुन्हा एक वार सर्व मंडळीला आम्ही तुझ्या हातात देत आहोत. पवित्र देव बापा, आमच्या अवतीभोवती जी सर्व परिस्थिती आहे ती आम्ही तुझ्या हातात देत आहोत प्रभू. प्रत्येकाचं सहाय्य कर आणि मार्गदर्शन कर. आम्ही सर्वजण तुझ्या अधीन होत ही प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. सुवंद देव परात्पर हे गीत गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊ आणि मातीचे पात्र आपण गाऊया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड.
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आमेन. वंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जा, ते क्याला ध्यानंद मान. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हाबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे करी, तुझ्या इच्छेने आकार देई, मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.